सो माझे मित्र माननीय श्री प्रभाकरजी मोरे, सर्वात आधी मी त्यांचे आभार प्रकट करतो. ते बाळा खुर्ची घेतो बेटा तुम्ही इकडे, की आमच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या महाविद्यालयाला भेट दिली. त्यांचे मनपूर्वक आभार. आपण माझी एक फार इच्छा होती की सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत संवाद करावा. आता विद्यार्थी येतात बोलतात तो प्रकार वेगळा, परंतु इथून त्यांनी सगळ्यांना उत्तरं पण द्यावी. बोलकं मी सुरुवात फक्त करणार आहे, पुढे मात्र तुम्ही लोकांनी त्याचा चार्ज घ्यायचा. मी काही प्रश्न विचारणार आहे आणि एक आणखीन माहीत आहे बेटा, हे बाळा एक माईक दे, माईक अजून. अरे पटकन एक माईक दे. हॅलो 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 हॅलो. मला फक्त त्यांना सुरुवातीला मी प्रश्न विचारेन, नंतर तुम्ही विचारणार आहात. त्यांना बोलकं करायचा हा उद्देश आहे. तर तुम्ही जसं इथे महाविद्यालयात तुम्ही उत्साह पाहता विद्यार्थ्यांचा आणि हे पुढे येण्याचा प्रयत्न करतात, याच्यातूनच एखादा मोठा कलाकार निर्माण होईल. असं तुमच्या महाविद्यालयाच्या वेळेस तुम्ही पुढे येत होता की तुम्ही गुजरे होता आणि अचानक पुढे आलात? मी लाजरा गुजरा होतो आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो माझे वडील मिलिटरीत होते, त्याच्यामुळे मी मिलिटरी बॉईज हॉस्टेलला राहायचो. तर माझा काही कलाक्षेत्राशी संबंध नव्हता. मी मळखांपट्टू होतो, कबड्डी चॅम्पियन होतो तेव्हा. तर घरच्या लोकांना असं वाटलं होतं की मी मिलिटरीत भरती होईल, पण काही घडलं नाही. आणि असं करता करता कॉलेज संपल्यानंतर मी खऱ्या अर्थाने या क्षेत्राकडे वळलो आणि नंतर मग प्रयत्न करता करता इथपर्यंत येऊन पोहोचलो. म्हणजे मिलिटरीत जर असते तर शत्रू यांना हसवून हसवून शत्रूला मारलं असतं. हो, पण त्यांचं नशीब नव्हतं बिचाऱ्यांचा. जसं आमच्याकडे असतं की एक हक्काचे 40-50 श्रोते आमच्या समोर असतात आणि आम्ही त्यांच्यासमोर काहीही बोलू शकतो. असं तुमचा हक्काचा श्रोता म्हणजे बायको. हो, खरं आहे. तर बायकोसमोर तुम्ही जेव्हा हे सगळे स्किट वगैरे करतात तेव्हा असे ती म्हणते का, गेला उडत, तुझं नाटक तिकडे राहू दे, घरात वेगळं आहे, असं काही होतं का? हो, इथे आता सगळे ज्यांची लग्न झालं त्यांना अनुभव असेलच, त्याच्यामुळे मला पण तो अनुभव आहे. कलाकार किती मोठे व्हा छोटे व्हा, शेवटी खरी कलाकार आपली बायको असते, काय समजते. आणि प्रत्येक यशस्वी म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते, हे बरोबर आहे. आणि हेही बरोबर आहे की म्हणजे घोडा किती उधळला तर लगाम बायकोच्या हातात असली पाहिजे. तर माझी पण लगाम माझ्या बायकोच्या म्हणजे माझ्या शालूच्या हातात आहे, काय समजलं. हे घाबरून कबूल करणारे माणसं असतात. नाही, घाबरून नाही. कदाचित हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि बायकोपर्यंत पोहोचला ते तिला असं वाटायला नको की मी काय बोललो नाही म्हणून. बरोबर ना? मला बहिणींचा फोन आला होता की जाताना मी यांना दम दिलाय की माझ्या विरोधात काहीही बोलायचं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विद्यार्थ्यांनी हात वर करावा, त्यांच्याकडे माईक आणला जाईल. नाही, इथे येऊ देत ना. आणि इकडे पण एवढं लांबून. मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी मला अरे पुढे या ज्याला विचारायचं त्याने इथे या, म्हणजे माईकचं रेंज तिथे येईल, माईकची रेंज येईल तिथे. अरे चला पटकन, कोणाला यायचंय, काय प्रश्न विचारायचे? आपलं आधी नाव सांगायचं. ये काय नाही, नाव सांग. वरी 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 ये वरी. अरे नाही, मी चांगला आहे, मी माणूस, मी काय मारणार नाही. सर माझं उत्तर तुमच्याकडनं पण आणि तारे सरांकडनं पण अपेक्षित आहे. पहिला प्रश्न विचार मग उत्तर असतं ना. बरं सर. बोल. सर सर्व मला म्हणतात की तुला सवय आहे हसण्याची, सर्व मला म्हणतात तुला सवय आहे हसण्याची, पण त्यांना काय माहिती ही एक कला आहे दुःख लपवण्याची. हे खरं आहे का सर? खरं आहे, 100%.
100% म्हणजे जो हास्य कलाकार असतो म्हणजे कलावंत हा नेहमी आपली दुःख बाजूला ठेवून लोकांना हसत असतो, पण त्याच्या आतलं दुःख ते त्यालाच माहिती असतं. आणि असे असंख्य लोक आहेत कलाक्षेत्रामध्ये, त्यांची उदाहरणं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील, ते काय सांगण्याची गरज नाही. हसवणं फार सोपं आहे, कारण गोष्ट कशी असते, जेव्हा आपण स्टेजवर परफॉर्म करतो, कला सादर करत असतो आणि त्याचा आस्वाद लोक घेत असतात, त्याचे त्यांनी पैसे मोजलेले असतात, कलाकार आपली कला सादर करत असतो, पण त्याच्या मागचं जे दुःख असतं तर त्याला फार फार कठीण असतं काही कलावंतांचं. आणि काही काही असे कलाकार आहेत त्याच्यातून मी सुद्धा गेलेलो आहे. मित्रा, हा प्रश्न विचारच म्हणून सांगतो, फार इमोशनल मला करून टाकलं. त्याचं कारण सांगतो की आम्ही पासू ते नावाचं नाटक करत होतो आणि मला माझी मोठी मुलगी आता 12वीची एक्झाम दिली आणि नंतरची माझी दुसरी मुलगी जन्माला आली आणि माझी 2 नाटकं जोरात चालत होती, पण माझ्या मुलीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ती 2 महिन्याची असताना गेली. मी म्हणजे वडाळ्याला स्मशान मूवीमध्ये तिला तिथं दूध ठेवलं होतं आणि दुपारी शिवाजी मंदिरावरून प्रयोग केला होता. तर मित्रा, खरंच आज मला तू माझ्या आठवणीस. थँक्यू. हाच किस्सा मी कुमार गंधर्वजींच्या बाबतीत सांगेन. कुमार गंधर्व आपल्या गाण्याचा कार्यक्रम देत होते. पहिला राग त्यांनी पूर्ण केला आणि त्यांना बातमी आली की आई गेली. त्यांना सांगितलं तुम्ही ताबडतोब निघा. ते म्हणाले नाही, हे सगळे इथे पैसे देऊन आलेले माझे श्रोते आहेत, त्यांच्यासाठी मी गातो. आईला श्रद्धांजली आहे, पण मी कार्यक्रम पूर्ण करेन आणि मग निघेन. आणि मग ते तिथून निघाले. ते मोठे कलाकार असतात असं करणारे. प्रश्नच नाही. मस्त छान प्रश्न विचारलास. खरंच असतं आणि प्रत्येक माणसाला दुःख आहे. हो, त्या दुनियेमध्ये कोणी सुखी आहे? फक्त माणूस हसत असतो. तर बायकोच्या समोर तर हसतच असतो खरं म्हणजे, आतमध्ये लय दुःख आतून रडत असतो एवढं मात्र. आतून रडत असतो. सॉरी तुम्ही बदलत म्हणून काय वाईट वाटून घेऊ नका. नाही, पण तुम्ही असं सांगितलं. तुला काय झालं? सर, तुम्ही जेव्हा कॅम्पसमध्ये आले तेव्हा माझी तुमच्याशी बोलण्याची इच्छा झाली होती, पण मी खूप घाबरत होतो. आता स्टेजवर आलो, खूप धडपड रिलॅक्स झालं ना. हां, आणि प्रश्न तिथून विचार करत होतो की सरांना प्रश्न विचारायचा आपल्याला. हां, तर तुम्हाला आमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये येऊन तुम्हाला काय असं मनाला भावलं की तुम्हाला इथे येऊन खूप लोकित म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि आपल्याला एक वेगळा अनुभव बघायला मिळतो, तसं तुम्हाला आमच्या कॉलेजकडनं काय अनुभव मिळाला? मला तरुण झाल्यासारखं वाटलं तुम्हाला बोलून सगळं. क्या बात. म्हणजे काय, एक गोष्ट सांगतो मित्रा, की असे आपण काही क्षण असतात आयुष्यातले. आम्ही खूप वर्षानुवर्ष नाटक सिनेमातनं काम करत असतो, आपली एनर्जी, आपलं संपूर्ण कॉन्फिडन्स आम्ही दाखवत असतो, पण कुठेतरी ना एनर्जी बूस्ट करण्यासाठी तुमच्यासारखी लोकं लागतात, तुमच्यासारखी मुलं लागतात. आणि आज इथे आलो, इथली ऊर्जा घेऊन मी अजून 10 वर्ष काम करणार आहे, असे मी अपेक्षा करतो. क्या बात, क्या बात, सर, क्या बात. तुम्ही ते सर्व तरुण व्यक्तींना बघून तुम्ही आज सांगतायत, पण तुमचा आयुष्याचा प्रवास हा तुम्ही या टेस्ट सारखे खूप टेस्ट असे गाजवले असतील, तर तुम्हाला आमचा टेस्ट करून काय अपेक्षा आहे? मला तुमच्या स्टेजकडं मी आज जेव्हा तुमची कलाकृती चालू होती, जे डान्सेस वगैरे चालू होते, अप्रतिम डान्स मला बघायला मिळाले, तर मला नक्की असं वाटतं की ह्या स्टेजवर, ह्या रंगमंचावर जे कलावंत आपली कला सादर करतायत, आज न उद्या हीच मुलं संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात नाव करतील त्यांच्या कलेच्या माध्यमातून. आणि मी खरंच अपेक्षा करतो, खरंच उत्तम त्यांना समज आहे ह्या कामाची आणि नृत्याची. आणि नंतर आपण काही परफॉर्मन्स पाहणारच आहोत, तर तुम्ही जर जिद्द ठेवली तर तुम्हाला नक्की यशस्वी होता येईल असे मी तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देतो. आणि ह्या स्टेजवरनं जेव्हा तुम्ही मुंबईत याल तेव्हा मला अवश्य भेटा. माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मी तुम्हाला नक्की प्रोत्साहन देईन. थँक्यू सो मच. ओके. या बाबतीत आणखी मला सांगावं असं वाटतं की कलाकार म्हणून ठीक आहे, कला सादर करतो, पण याला वाचन हा प्रकार अतिशय उपयोगी पडतो. खरं आहे. आताच्या विद्यार्थ्यांचं एकूणच वाचन कमी झालेलं आहे. होतं मोबाईलमुळे. मोबाईलमुळे झालं, पण हां. मोबाईलवर सुद्धा ते वाचत नाही. हां. ते मोबाईलवर नुसते रील्स पाहतात. हो, त्याच्यात मजा असते ना बघण्यात म्हणून. ते तर मला असं वाटतं, पण जोपर्यंत वाचन करत नाही तोपर्यंत चौफेर त्याचा अनुभव वाढत नाही. बरोबर. तर याच्यासाठी तुम्ही काही सल्ला द्यावा, किंवा तुमचं आमचा ऐकत नाही विद्यार्थी तुमचं तरी ऐकतील अशी मी अपेक्षा करतो. नाही, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. वाचन हे पाहिजेच. आपलं नॉलेज त्याच्यामुळे वाढतं, आपल्याला माहिती पडतं सगळ्या गोष्टींची. आणि मी एवढंच सल्ला देऊ शकतो मुलांना की अभ्यासाबरोबर तुमच्या आवडीनिवडीबरोबर ह्या गोष्टी खरंच करत जा.
कारण जेवढं तुमचं वाचन दांडगं, जेवढा तुमचा अभ्यास दांडगा असेल तेवढं तुम्हाला चांगलं यश मिळतं येतं. आणि कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा, शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे, वाचन हे फार महत्त्वाचं आहे आणि वेगवेगळ्या विषयाची माहिती करून महत्त्वाचं आहे. तर काय आम्ही सुद्धा एक ह्या कलाक्षेत्रामध्ये बघा तुटकं फुटकं इंग्लिश येत होतं, त्याची आम्ही कॉमेडी करू शकलो, पण आज कोण चांगला इंग्लिश बोलणार आलं तर मला इंग्लिश बोलता येणार नाही. तर आपल्याला ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. मी फक्त हे विनोदाच्या अंगाने घेतलं, एवढं न घेता खरंच तुम्हाला सांगतो की चांगला प्रयत्न करा. आता मी इंग्लिश शिकत राहिलो तर 10-15 वर्षे निघलं की मी करिअर माझं मागे राहील, म्हणून मी इंग्लिश शिकत नाही आहे. पण तुम्हाला सांगतो की खरंच शिक्षण घ्या, चांगलं वाचन करा, वाचनाने तुम्ही समृद्ध व्हाल आणि खूप मोठे व्हाल. म्हणजे इंग्रजी येऊन करिअर करणारे बरेच लोक आहेत, पण इंग्रजी न येता करिअर करणारे तुमच्यासारखे विरळच असतात. आता काय करणार? त्यामुळे तुमचं फर्टिलायझर हा जो शब्द तुम्ही धरून ठेवला होता हो. कायमच. तो फर्टिलायझर शब्द तेवढाच मला येतो चांगला बोलता, म्हणून मी बोलतो तो. आणि बाकीचे शब्द इकडचे तिकडचे दिसतील ते पकडतो मी बोलतो, त्याला इंग्लिश लोक म्हणतात, त्याला इंग्लिश हा शब्द. आणखीन विद्यार्थी आहे का कोणी ज्याला काही या 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 पटपट या? बरेच आहे. आणि ज्यांना यांना प्रश्न विचारायचे त्यांनी पुढे येऊनच उभा राहा किंवा बसा. अरे सर्वप्रथम सर तुमचं आमच्या कॉलेजमध्ये स्वागत आहे. थँक्यू. सर आतापर्यंत तुम्ही जे काही तुमच्या नाटक विश्वामधील कला विश्वामध्ये जे काही तुमचं करिअर बनवलं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी अट्रॅक्शनचा काही ना काही प्रभाव पडलाच असेल. नाही कोणतं अट्रॅक्शन नाही सर एक मिनिट. नाही बरोबर आहे, म्हणून त्याला हा घातला नाही.